आज आपण थोडीशी वेगळ्या प्रकारची बॅग बनवूया. हे मी कॉटनचं कापड घेतलं आणि त्याच्या मागे पेपर कॅनव्हासपेक्षा ही पातळ कॅनव्हास जो येतो तो मी जोडून घेतलाय. इथे तुम्ही क्विल्ट केलेला पीस सुद्धा घेऊ शकता. पण मी अशी बॅग बनवते जी मजबूत पण असेल, पण ही एक फोल्ड करून छोटासा फोल्ड करून बॅगेत सुद्धा ठेवू शकतो आणि त्याला झिपर सुद्धा आहे. आता ही 18 इंच आहे, तर मी ही झिपर 16 इंच घेतली आहे. आता हा झिपरचा पार्ट आधी बनवून घेऊया. ही दोन्ही साईडला ठेवते. ही 16 इंचाची झिपर आहे. दोन्ही बाजूने एक एक रनर घातला. 1.5 इंच बाय 1.5 इंचाचं हे कापड घेतलंय. ही सरळ बाजू आहे, झिपच्या मागच्या बाजूला ठेवली. इथून शिवून घ्यायचं. आता इथे शिवून झाल्यानंतर हा भाग वर घ्यायचा, एक फोल्ड, आणि ही शिलाई वर येईल हे असं ठेवायचं आणि शिवून घ्यायचं असं. आता ही झिपर दोन्ही बाजूने शिवून घेतली. शिवून झाल्यानंतर झिपरच्या बाहेरचं हे कापड कट करायचं. असंच इथे सुद्धा. इथे मी 18 इंच बाय 3 इंचाचे हे 2 पीस घेतलेत आणि अस्तरसाठी हे पांढरं कापड घेतलंय आणि त्याच्या मागे सुद्धा हा कॅनव्हास जोडून घेतलाय. सगळ्यात आधी झिपची सरळ बाजू कपड्याच्या सरळ बाजूवर ठेवायची. दोन्ही बाजूला हे 1-1 इंच अंतर सोडायचं. ही अस्तरची सरळ बाजू, त्याच्या मागच्या बाजूला इथे सुद्धा मी हा कॅनव्हास जोडून घेतलाय. इथून इथेपर्यंत शिवून घ्यायचं. आता हे दोन्ही शिवून झाल्यानंतर सरळ बाजूला घ्यायचं आणि इथे टॉप स्टिच, इथे शिलाई केली. हे झाल्यानंतर हा अस्तरचा पीस असा ठेवायचा. ही सरळ बाजू, दोन्ही बाजूला 1-1 इंच सोडून, दोन्ही बाजूला 1-1 इंच सोडलंय. ते झाल्यानंतर ही बाजू अशी ठेवायची. इथून इथेपर्यंत शिवून घ्यायचं. आता इथे शिवून झाल्यानंतर हे वरच्या बाजूला घ्यायचं. हे सुद्धा असं वरच्या बाजूला घ्यायचं आणि इथून इथे टॉप स्टिच करायचं. तर हा पीस तयार झालाय छान असा. तर हा साईडला ठेवते. हे मी बेल्ट बनवलेत 25 इंच बाय 4 इंचाचं कापड घेऊन. इथे हे असेच बेल्ट मी बनवते, पण एखादं कोण नवीन असेल तर त्यांच्यासाठी हे 4 इंचाचं कापड आहे. इथून फोल्ड करायचं आणि हा 1 इंचाचा बेल्ट आहे, मध्ये ठेवायचा. इथून फोल्ड, इथून फोल्ड, इथून फोल्ड, दोन्ही बाजूने शिवून घ्यायचं. असे हे दोन्ही बेल्ट बनवलेत. आता इथे मी हे कापड घेतलं. इथे सुद्धा हा कॅनव्हास पातळ जोडून घेतलाय आणि त्याचं माप आहे 33 इंच बाय 18 इंच. सारख्याच मापाचं एक अस्तर घेतलंय. अस्तरच्या मागे सुद्धा हा कॅनव्हास जोडून घेतलाय. पांढऱ्या रंगाचा हा शर्ट पीस अस्तर म्हणून घेतलाय. आता ते झाल्यानंतर इथे हे फोल्ड करायचं. ही 18 इंचाची बाजू आहे आणि ही 33 इंचाची बाजू फोल्ड केली. फोल्ड केल्यानंतर आता इथून 2 इंच आणि इथून 2.5 इंच, कारण अर्धा इंच शिलाई जाईल म्हणून ह्या बाजूने 2.5 इंच घ्यायचं. आता इथून हे कट करते आणि हे इथे 2 इंच बाय 2.5 इंचावर कट केलंय. तसंच दुसऱ्या बाजूला 2 इंच आणि 2.5 इंच कट करून घ्यायचं. आणि हे जसं कट केलंय तसंच हा दुसरा अस्तरचा पीस आहे 33 इंच बाय 18 इंचाचा, असाच फोल्ड करायचा आणि इथे 2 आणि 2.5 इंचावर कट करून घ्यायचं. त्या दोन्ही बाजू कट करून घेतल्यात. इथे सेंटरचं मार्क आणि दोन्ही बाजूला 3-3 इंचावर मार्क करायचं, असंच दुसऱ्या बाजूला. आणि हे बेल्ट आहेत ते मार्किंगच्या बाहेर जोडून घेते. असेच दुसऱ्या बाजूला सुद्धा दुसरा बेल्ट इथे जोडायचा. आता बेल्ट जोडून झाल्यानंतर आता हा झिपरचा पार्ट घ्यायचा आहे. ही अस्तरची बाजू बाजूला ठेवायची. सरळ बाजू सरळ बाजूवर शिवून घ्यायची अशी. आता इथे एका बाजूला ही बाजू शिवून घेतली. त्याच्यानंतर ही दुसरी बाजू, हे अस्तर बाजूला केलं. ही बाजू, हा जो दुसरा भाग आहे त्याला अशी घ्यायची. हे
हा भाग फक्त ह्याला शिवून घ्यायचा. तर ही दुसरी बाजू सुद्धा शिवून घेतली इथे आणि इथे. आता हे झाल्यानंतर हा अस्तरचा पीस घ्यायचा. ही अस्तरची सरळ बाजू आहे. ही अशी अशी घ्यायची आणि हे बाजूला करायचं. हा अस्तरचा जो पार्ट आहे त्याला ह्या दोन्ही सरळ बाजू ही इथे जोडायची. पिन लावून ठेवते आणि ही ही सरळ बाजू आणि ही सरळ बाजू एकत्र इथे जोडून घ्यायची. इथे सुद्धा पिन लावून ठेवते. आता ह्या अस्तरची बाजू इथून शिवून घेतली आणि इथून शिवून घेतली. तर हे झाल्यानंतर हे फॅब्रिक आणि अस्तर हे असं येईल आणि अस्तरच्या बाजूला इथे एवढी जागा सोडायची, इथून इथे आणि इथून इथेपर्यंत, आणि ही बाजू ही अशी सरळ शिवून घ्यायची. आता मी इथे एवढी जागा सोडली आहे आणि दोन्ही बाजूने शिवून घेतलं. हे शिवून झाल्यानंतर इथे हे कॉर्नर्स सुद्धा असेच हे असे शिवून घ्यायची चारही. तर इथे हे कॉर्नर्स चारही शिवून घेतले अस्तरचे सुद्धा. तर हे झाल्यानंतर इथून ही बॅग बाहेर काढायची. ही झिपर ओपन करायची. ही बाहेर काढते आधी. तर इथे सरळ बाजूला केल्यानंतर ही आतला जो फॅब्रिकचा भाग आहे तो आत ठेवायचा आणि ही अस्तरची बाजू आधी शिवून घ्यायची इथून इथे. ही अस्तरची बाजू शिवून घेतली. तर ते झाल्यानंतर हे इथून बॅग ओपन करून बाहेर काढायची. आता ही सरळ बाजूला केल्यानंतर इथे ही शिलाई आहे. इथून हे असं आतमध्ये घ्यायचं. हा बेल्ट वरच्या बाजूला हे असं आणि अशी शिलाई करायची. हे असं इथून असं फोल्ड करत जायचं, शिलाई करायची. इथे ही शिलाई करताना हे असं फोल्ड करून इथे टाचण्या लावून घेऊ शकता. ह्या अशा टाचण्या लावल्यात आणि टाचण्या लावल्यानंतर इथे एक दाब आतमध्ये करून शिलाई करायची. ही अशी छान अशी झिपर जोडली गेली आहे. इथे एक दाब आतून शिलाई केली आहे आणि अगदी सोपा हा प्रकार आहे. कुठेही शिलाई दिसत नाही. छान अशी बॅग झाली आहे. ही बॅग झिपर लावण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा.